नमस्कार, मी रचना विचारे. आजच्या सेलिब्रिटी लाईव्ह या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत वर्सटाईल अभिनेते वैभव मांगले. वैभव नमस्कार. महाराष्ट्र वनमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा तुलाही. त्याही आठवणी खरं तर मला तुझ्याकडून जागवायच्या आहेत, त्याबद्दल सुद्धा खरं तर गप्पा मारायच्या आहेत. खरं तर खूप विषयांवर गप्पा मारायच्या आहेत, कारण पुढचा 1 तास मी तुला अशी सोडणार नाहीये. पण जसं आता मी वैभवला सांगितलं की मला खूप मनमोकळ्या अशा गप्पा मारायच्या आहेत. तुम्हालाही वैभवशी बोलायचं असेल, प्रश्न विचारायचे असतील, मनात काही शंका असतील तर तुम्ही थेट आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 022 6111 2400. मला वाटतं की आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. येस. ज्या कामासाठी बोलावण्यात आलेलं आहे ते काम सुरू करूया. वैभवला आम्ही नेहमी खरं तर कॉमेडी ढंगात खूप पाहिलेलं आहे, पण आता ती एक इमेज ब्रेक करून वैभव खूप झपाट्याने पुढे जाताना आम्हाला पाहायला मिळतोय. कारण तुझी तशी 2 नाटकं सुद्धा आता रंगमंचावर आम्ही सातत्याने पाहतोय की त्याचे खूप धडाकेबाज असे प्रयोग सध्या सुरू आहेत. मला वाटतं सुरुवातीला आपण त्याबद्दलच बोलूया. हो नक्कीच. तू म्हणालीस की विनोदी जी माझी एक इमेज होती ती मी ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. काय होतं आपल्याकडे जनरली की समजा मी आता एक फुबाई फुसारखा एक कार्यक्रम केला स्टँडअप कॉमेडीचा, तर त्याच्यातून मी प्रसिद्ध झालो, महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये पोचलो. आणि खरं सांगतो त्या कार्यक्रमाने मला खूप प्रसिद्धी दिली. प्रत्येक माणसाच्या जवळ मी पोचलो, प्रत्येक माणसाला वैभव मांगले हे नाव माहीत झालं. आणि मला वाटतं की त्या गोष्टीचं मला नक्कीच अप्रूप आहे. आणि त्या कार्यक्रमाचा मी खरोखर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, त्याचे आभार मानले पाहिजेत, झीचे पण आणि त्या शोचे पण. तिथून पुढे सगळा वेगळा प्रवास सुरू झाला. मग तिथून मग स्किट सुरू झाली, कार्यक्रमांमध्ये जाऊन परफॉर्म करणं आलं. मग त्या पद्धतीचे काही कार्यक्रम आले. मग पुन्हा विनोदी म्हटल्यानंतर मग विनोदी नाटकच मला मी केलं. तर होतं काय, नंतर विनोदी नटाला जर सशक्त संहिता नाही मिळाली तर त्याचं हसवायला लागतं नंतर. मग संहिता चांगली नसेल तर मग तो माकड उड्या मारायला लागतो, मग तो चाळे करून काय होतं, मी विनोदी अभिनेता आहे, मग विनोदी अभिनेता म्हणून लोक मला बघायला आलेत, तर मग मला तसंच काम करत राहावं लागतं. आज तुम्ही बघताय आजूबाजूला लोकांना तसंच काम करावं लागतंय, कारण त्यांच्याकडे स्क्रिप्ट नाही. खरं. आणि स्क्रिप्ट नसल्यामुळे, प्रासंगिक विनोद नसल्यामुळे त्या कलाकाराला जे येतंय तो ते परफॉर्म करायला लागतो. मग तो मिमिक्री करायला लागतो, मग तो आवाज काढायला लागतो, त्यातून हसवायला लागतो, मग तो उड्या मारायला लागतो, मग तो अंगविक्षेप करायला लागतो. याच्यातून हळूहळू त्या नटाचं अवमूल्यन व्हायला लागतं एक नट म्हणून. मग मी हळूहळू बाहेरच्या सुपाऱ्या, त्या सो कॉल्ड ज्या सुपाऱ्या आहेत, जाऊन स्किट करायच्या कार्यक्रमांमध्ये, तेही मी बंद कॉमेडी ढंगाच्या. एक्झॅक्टली फुबायफू मधली स्किट तिकडे जाऊन परफॉर्म करायची, ती मी बंद करून टाकली. बरोबर. मला असं लक्षात आलं की लोक येतात पाहायला, लोकांना एक कोणीतरी बोलावून घेऊन येतो, कोणाच्या तरी पुढाऱ्याचा कार्यक्रम असतो, कोणीतरी तिथे वाढदिवस असतो किंवा काहीतरी त्यांचं फंक्शन असतं, तिथे जाऊन आमच्यासारखे कलाकार परफॉर्म करतात कॉमेडी स्किट. लोकांना बऱ्याचदा इंटरेस्टही नसतो. आणि आम्ही जी स्किट त्या टी व्हीवर जी परफॉर्म करतो ती छाकछूक करून, एडिट करून, लाफ्टर्स टाकून लोकांचे ती बनवलेली असतात, फुलवलेली असतात. जेव्हा ती स्किट आपण लोकांसमोर जाऊन करतो तेवढा रिस्पॉन्स नाही येत. आणि हे म्हणताना लक्षात यायला लागलं की आपण याच्यासाठी नाही आलोय मुंबईमध्ये गावावरून हे करण्यासाठी. मला अभिनय करायचा आहे, जातिवंत अभिनय करायचा आहे, आणि मला या जातिवंत अभिनय करता करता मला त्याच्यातून कीर्ती मिळवायची आहे. मला प्रसिद्धी प्रत्येकाला हवी असते, कोणाला नको असते, प्रत्येकाला प्रसिद्धी हवी असते. पण प्रसिद्धीच्या मागे जाता जाता मी नट म्हणून माझं अधःपतन करतोय का हा विचार कुठेतरी मनात यायला लागला, आणि मी ते सगळं तातडीने बंद करून टाकलं. हाच खरं तर तुझा प्रामाणिकपणा आहे वैभव, जो तुझ्या अभिनयातून खरं तर आम्हाला सातत्याने दिसत असतो. म्हणूनच मी तुझी ओळख वर्सटाईल ॲक्टर वैभव मांगले अशी करून दिली, आणि मला वाटतं मी खोटं बोललेले नाहीये. येस, यू राईट. आणि म्हणून मग मी चंद्रकांत सिनेमात पण मी हा प्रयत्न करत होतो. मी काकस्पर्शामध्ये गंभीर भूमिका करण्याचा प्रयत्न केला. लालबाग परळमध्ये एक छोटीशी दत्ता सामंताची भूमिका होती, ती मी करण्याचा प्रयत्न केला. फक्त लढमडामध्ये एक मी विलन केला वेगळ्या पद्धतीचा, तो करण्याचा प्रयत्न केला. टाइमपास 1 टाइमपास 2 मध्ये त्या भूमिका कॉमेडी नाही आहेत, ते प्रसंग कॉमेडी आहेत, तर मी ते त्या पद्धतीने केले, पण आहेत गंभीर थाटाच्याच भूमिका. आणि
अचानक एक वेगळा ब्रेक मला मिळाला या सगळ्यातून, तो म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी यांच्या वाडा चिरेबंदी या नाटकामध्ये त्यांनी मला संधी दिली. बरोबर. आणि पूर्णपणे वराडी ढंगाचा भास्कर, जो याच्या अगोदर प्रशांत सुभेदार सारख्या दमदार नटाने परफॉर्म केला होता, तो मला परफॉर्म करायला मिळाला. आणि लोक जेव्हा बघायला आले, कारण ते नाटक इतकं गाजलेलं होतं, युगांत त्रिनाट्यधारा, त्याच्यामध्ये लोक, तू प्रशांतचा रोल करतोय, बापरे कठीण आहे, तू तर कॉमेडी नट आहेस, तू असं कसं काय करशील ते. आणि जेव्हा लोक बघून आतमध्ये भेटायला आले, तेव्हा ते म्हणाले, आम्हाला प्रशांतची कुठेही आठवण झाली नाही. वा वा, ही खरं तर मोठी तर मला compliment वाटतं होती. ही मी केलेल्या कामाची माझ्यासाठी असलेली पोचपावती आहे. अगदी खरं. आणि म्हणून मी विनोदी अभिनेता वगैरे ह्या कॅटेगरी खरं तर मला मान्य नाहीये. अभिनेता हा अभिनेता अगदी असतो. खरं. तो विनोदी ढंगाचं काम करतो, तो गंभीर ढंगाचं काम करतो. तर ते 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 ढंग आहेत ना त्याचे, त्या भूमिकेनुसार. आणि जेवढा नट त्या ढंगाच्या प्रेमात पडणार नाही, बरोबर. तेवढा तो पटकन बाहेर पडेल आणि वेगळी वाट निवडेल असं वाटतं मला. वैभव, तुझ्याशी खरं तर याच विषयावर खूप बोलायचं आहे, पण एक फोन घेऊया. मुंबईहून दत्ता वाटेकर बोलतात आपल्याशी. बोला दत्ता, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा, मला विचारायचं आहे हा, मांगले सरांना की ते प्रत्येक भूमिकेत सगळे म्हणजे ॲप टू डेट शिकल्यासारखे वाटतं. म्हणजे कोणतीही भूमिका, स्त्रीची भूमिका आहे, तर मला त्यांच्याबद्दल विचारायचं, ही कला तुम्ही कशी अवगत केली? थँक्यू. तुम्ही हे रजिस्टर करताय, ही माझ्यासाठी फार दत्ताजी महत्त्वाची गोष्ट आहे. मला नेहमी असं वाटतं की रस्त्यावरून जाताना लोक धावत येऊन सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न करतात, फोटो काढण्यासाठी प्रयत्न करतात. ऑफकोर्स त्यांच्याविषयी मला प्रेम आहे, आदर आहे. आपण प्रसिद्ध आहोत हे एक त्याच्यातून नेहमी वाटत राहतं, नटाला बरं वाटतं. पण मला अशी माणसं जेव्हा भेटतात ना, की जी दत्ताजींसारखी असतात, जी म्हणतात की पटकन येऊन भेटतात आणि म्हणतात की मांगले, तुम्ही फार सुंदर भूमिका करता, तुमची प्रत्येक भूमिका फार वेगळी असते, तुम्ही खूप वेगवेगळं काम करण्याचा प्रयत्न करता आणि मी तुम्हाला फॉलो करतो. तर हे फॉलो करणारा जो प्रेक्षक वर्ग आहे ना, त्याच्यासाठी मी काम करत असतो. कारण एका भूमिकेतून दुसरी भूमिका करत असताना, दत्ताजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तेच देतो आहे, मी भूमिका करत असताना ती भूमिका काय विचार करेल हा विचार मी करत असतो. वैभव मांगले त्या ठिकाणी काय विचार करेल हा विचार नाही करत. टाइमपास 1 मधला बाप करताना वैभव मांगलेचं शरीर आहेच, वैभव मांगलेचं बोलण्याची एक ढब आहेच, पण त्यातला जो माधव लेले आहे, तो माधव लेले काय विचार करेल तो विचार मी करतो आणि ती भूमिका करतो. टाइमपास 2 मध्ये 10 वर्षाने 15 वर्षाने वाढलेलं त्याचं वय आहे. मग 10 वर्षानंतरचा माधव लेले वेगळा असला पाहिजे ना. अगदी खरं. मग तो वेगळा असेल म्हणजे काय असेल, मग त्याची परिस्थिती आली म्हणजे काय आली, मग त्यात थोडंसं पायाचं दुखणं आलंय, त्याच्या चालण्यामध्ये थोडासा फरक पडलाय, कोकणात राहिलाय त्याच्यामुळे कोकणातला एक राहण्यातला एक गबाळेपणा त्याच्याकडे आलाय त्या ह्याच्यातला. तर या बारीक बारीक गोष्टीतून भूमिका वेगवेगळी होत राहते आणि तो मी करण्याचा प्रयत्न करत असतो. मी जेव्हा सौभाग्यवती केली सिरियल, अखंड मोठं चॅलेंजिंग रोल होता माझ्यासाठी. अखंड तुम्हाला 9-10 महिने मी स्त्री भूमिका करत होतो, 2 तास मला मेकअपला लागायचे. पण मला माहिती आहे ती जी लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी त्या क्षणी काय विचार करेल हा विचार मी करत होतो. म्हणून मग माझी बायको घरामधली मयुरी मांगले, ती काय विचार करते नवऱ्याबद्दल, ती काय विचार करते संसाराबद्दल, तर तो विचार मी त्याच्यात, मला स्त्रीचं काम मी करतोच, याच्या अगोदर मी भूमिका केल्या आहेत, पण तो विचार जोपर्यंत त्या भूमिकेत येत नाही तोपर्यंत ती भूमिका वेगळी होत नाही. अगदी खरं. ते आधी जगणं शिकणं महत्वाचं असतं. मला वाटतं की वैभव त्यातूनच मला वाटतं त्याच्यातून आपण मग वेगवेगळ्या भूमिका मी करत आलो आहे. निश्चितपणे. आणखी एक फोन आलाय, तो घेऊया. पल्लवी कुलकर्णी बोलतात आपल्याशी. बोला पल्लवी, तुमचा प्रश्न विचारा. हा, मला वैभव मांगलेजींना विचारावं असं वाटतं की हा, बोला. सौभाग्यवती सिरियल मध्ये जितकं तुम्ही साधा रोल केला, म्हणजे साधं सरळ व्यक्तिमत्व, असं खऱ्या लाईफ मध्ये सुद्धा जगायला तुम्हाला आवडतं का ऍक्टिंग फील्ड मध्ये? म्हणजे कोण, वैभव मालवणकरचं म्हणताय ना? ऑफकोर्स. हो हो, वैभव मालवणकर म्हणजे अगदी सरळ मार्गी, सगळ्यांचा विचार करणारा, घरच्यांचा,
आणि असं चांगलं व्यक्तिमत्व म्हणून असं ऍक्टिंग फील्ड मध्ये खरोखर वागता येतं का, इतकं सरळ आणि सरळ मार्गी? नाही नाही नाही, Twist ट्विस्ट नाही. तुम्ही म्हणताय काय आहे, माणूस थोडंसं जगता येत नाही हे त्याचं एक सोपं सरळ उत्तर आहे. याचं कारण असं आहे, आजूबाजूला तुमची इतकी माणसं असतात, विविध विचारांची माणसं असतात, विविध प्रवृत्तींची माणसं असतात, आणि त्यातून तुम्हाला सर्वाइव्ह व्हायचं असतं, त्यातून तुम्हाला जगायचं असतं, त्यातून तुम्हाला मोठं व्हायचं असतं, त्यातून तुम्हाला पैसेही कमवायचे असतात. तर या सगळ्या गोष्टी करत असताना थोडासा स्वार्थ, थोडीशी लबाडी, थोडासा स्पष्ट वक्तेपणा, ह्या गोष्टींची गरज आहे. मी एक गोष्ट मात्र फार प्रामुख्याने शिकलो मुंबईत आल्या ती म्हणजे मी इथं आलोय काम करण्यासाठी, अभिनय करण्यासाठी, माझं टॅलेंट दाखवण्यासाठी. माझं गाव इथून 350 किलोमीटर लांब आहे, देवरुख, आणि त्या देवरुख ह्या गावातून मी इथं आलो आहे. तर मी इथे आलो आहे, मी इथे काय म्हणतो आपण त्याला, मजा मस्ती करण्यासाठी नाही आलो आहे. मित्रमंडळी जमून मी एन्जॉय करण्यासाठी, ते मी करतोच, पार्ट्यांच्या अनुषंगाने त्या गोष्टी होत असतात, पण ते माझं प्रमुख कार्य नाही आहे. माझं प्रमुख कार्य आहे काम करणं, आणि ते काम करण्यासाठी मी आलो. त्यासाठी थोड्या बहुत ज्या गोष्टी कराव्या लागतात माणसाला प्रपंचासाठी, त्या करतात. वाडाचेरेबंदीमध्ये एक फार आमच्या सुंदर वाक्य आहे आईच्या तोंडी आमच्या. ती म्हणते की स्वार्थ कुणास चुकलाय प्रभे, प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होते. हे तत्वज्ञान तिचं आहे, तर हे तत्वज्ञान प्रत्येक माणसाला लागू होतं. अगदी खरं. आपल्याला भंडाऱ्याहून सुद्धा फोन आलाय, बघूया कोणाचा फोन आहे. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, हा बोला. मी भंडाऱ्याहून बोलतोय, अविनाश. ओके, बोला. मला आता मी कोकण टूरवर होतो, तर तुमची खूप आठवण आली मला. तर म्हटलं एक्झॅक्ट त्यांचं गाव कोणतं आहे म्हणून मला म्हणजे खूप उत्सुकता होती जाणण्याची. माझं गाव देवरुख असं आहे, संगमेश्वर तालुक्यामध्ये, अच्छा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवरुख गाव आहे. आणि तिथूनही आतमध्ये एक 8 किलोमीटर कासार कोळवण नावाचं एक अत्यंत खेडेगाव आहे, दुर्गम भागामध्ये. तिथे आमचं मूळ घर आहे. तिथून आमचे वडील देवरुखला शिफ्ट झाले, तिथे आमचे घर आहे, आणि माझा भाऊ तिकडे असतो, आणि देवरुखमध्ये माझं जाणं येणं असतं. आता जसं तू त्यांना सांगितलंस की देवरुखहून तू मुंबईत आलास, अर्थातच हा खरं तर प्रवास आपल्याला माहिती आहे खडतर आहे, पण तो रस्त्याने. पण वैभवने तो प्रवास सुद्धा खूप इझी करून टाकलाय आता जेव्हा तो अभिनय क्षेत्रात आला तेव्हा. पण मी जसं आता म्हटलं की नेहमीच प्रत्येक जण आपल्या कुठल्या ना कुठल्या अनुभवाची शिदोरी घेऊन इथपर्यंत येत असतो, पण ज्या काही ॲक्टिंगनी किंवा ज्या काही रोलने तुला मोठं केलं किंवा इथपर्यंत आणलं, मला वाटतं की त्या कॉमिक भूमिका सुद्धा आपण विसरू नाही शकत. अशी तुला भावलेली कोणती कॉमिक भूमिका म्हणशील तर फुवेपूच्या स्किटमध्ये खूप केल्यात मी तशा भूमिका. आणि त्याच्यातला एक उद्धट मंगल कार्यालयाचा एक मॅनेजर आहे, त्याचा एक रोल मी केला होता, तर तो मला फार आवडतो कधी कधी बघायला. नंतर एक बेवड्याचं कॅरेक्टर केलं होतं, तेही एक माझ्या आवडीचं आहे. विनोदी अशी भूमिका म्हणशील तर नाटकामधली करून गेलो गाव नावाचं एक आम्ही नाटक करत होतो, त्याच्यामध्ये ता जी आमची संगमेश्वरी टिपिकली बोलीभाषा आहे, एक डायलॉग झाला पाहिजे वैभव. ती भाषा फार गोड आहे आमची, आणि तिच्याकडे फार थोडं दुर्लक्ष होतं. तसंच आपल्याकडे भयंकर बोलीभाषांविषयी अनास्था आहे शहरातल्या लोकांकडे, त्याच्यामुळे मग हिणवणं असल्यामुळे त्या भाषा हळूहळू लोप पावतात. आता ही संगमेश्वरी बोलीभाषा सुद्धा हळूहळू लोप पावत चालली आहे, कारण ते बोलणारे लोक आता कोणी राहिले नाही आहेत. ते बोलणारे लोक आहेत तर त्यांना शहरी लोक तू कसली भाषा बोलतो, बाल्याची भाषा, म्हणून ते आता घाबरून ती भाषा बोलत नाही. तर ती भाषा हळूहळू लोप, म्हणजे त्याच्यात हे खूप छान आहे, म्हणजे प्रत्येक त्या भाषेमध्ये असतं ते. तर झालं असं, आता गणपतीला सगळं गेलेलं होतं, आणि आता काय रस्ता काय खोदून ठेवला नाही सगळी, काय म्हणजे डोंगर कुठलं आणि खड्डं कुठलं तरच कळत नाही आहे. काय समजलं, आता गाडी गेली का वर येतंय का नाही अशी पंचायत आहे रस्त्यांवरनं सगळ्या. आणि सकाळला निघाली नाही मुंबईस ना, तर 5ला गाडी सुटली, तर 7 झालं, 8 झालं, तर दुसऱ्या दिवशी आम्ही पोचली नाही देवरुगात. काय समजलं, मग असला गणपती, आणि काय तर गणपती आणून बसवले नाही आता सागाला.
हा मग आम्ही गिरीला पाया बिया पडलेले मोदक बिदक घालिले आणि आल्या पावली तसंच माघारी फिरलेले काय समजलं. म्हणजे चाकरमानी कोकणात जायला निघालाय पण गणपती बसवून झाल्यानंतर फक्त मोदक खाण्यासाठी मोदक पोहोचलेला खाण्यासाठी आहे. गेलेले आहेत. हो. तुझ्याकडे पुन्हा येणार आहे यवतमाळहून आपल्याला गणेशांचा फोन आलाय. बोला गणेश, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माटेगावकर सर, नमस्कार सर. नमस्कार. हा माटेगावकर सर, तुम्हाला मी शेतकरी आहे एक आणि हा बोला. हॅलो. बोला. हा. हा मॅडम, आम्ही एक शेतकरी आहोत आणि आमच्या गावात एक गणपती असते. हे खूप प्राचीन वर्षा पर्यंत चालू आहे, त्याची परंपरा आहे आणि आमच्या गावचा गणपती नवसाचा आहे. आणि आमच्या गावातले जे गरीब लोक आहेत, ते गरजू शेतकरी आहेत की ह्या दुष्काळाच्या ह्याच्यात ते पूर्ण ह्याच्यात हे होऊन गेले, तर यांना हेच आहे की माटेगावकर सरांना एक विचार. हरकत नाहीये, त्यांचा फोन कट झालाय. खरं तर ते शेतकरी कुटुंबातले आहेत आणि तुझा कार्यक्रम ते अनेकदा पाहत असतात किंवा सिनेमांमधून त्यांनी तुझं काम पाहिलेलं आहे. पण प्रत्येकालाच मला वाटतं एक ओढ असते वैभव मांगलेला भेटण्याची, वैभव मांगलेला ऐकण्याची. त्यांना काय सांगशील? त्यांना सांगणार मी म्हणजे काय आता काय पर्सनल लेवलवर तर आपण प्रत्येकाला भेटू नाही शकत. अगदी खरं. आपण आपल्या भूमिकांमधूनच लोकांना भेटत असतो. पर माझा प्रयत्न नेहमी हाच राहील की तुमचं मनोरंजन झालं पाहिजे. जी भूमिका ती बघता आहात ती भूमिका एका क्षणाला जरी तुम्ही हा वैभव मांगले नाही आणि हा तोच माणूस आहे एवढं जरी तुम्ही विसरलात ते क्षणभर, तरी सुद्धा मला वाटतं मी केलेल्या कामाची मला पावती मिळेल. अगदी खरं, अगदी खरं. आपल्याला विजय यांचा फोन आलाय पुण्याहून. बोला विजय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला विजय. अजय दफ्तरदार, विजय नाही, अजय दफ्तरदार. बोला अजय. हा, मला वैभव मांगले सरांना हे विचारायचं आहे की सौभाग्यवती सिरियल मध्ये त्यांनी जसं काम केलेलं आहे त्याच्या मागे तशी पार्श्वभूमी आहे का? ऍक्च्युअल तसं त्यांना स्ट्रगल करावा लागला का? आणि चला हवा युद्धचे जे 200 भाग झाले त्याच्यामध्ये वैभव मांगलेंची कुठेतरी उणी जाणवली, त्याच्यामध्ये काही कारण आहे का? नाही, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की अशी काही पार्श्वभूमी नाही आहे. ती जी स्टोरी होती एक फिल्म होती त्या संदर्भातली, तर ती फिल्म फार इंटरेस्टिंग होती आणि तसं मला ते करावंसं वाटलं होतं कॅरेक्टर आणि आम्ही तो तसा करण्याचा प्रयत्न केला. शेवटी काय आहे, स्टोरी जोपर्यंत स्ट्रॉंग नसते तोपर्यंत तुम्ही जी कॅरेक्टर्स करता त्याला काही फार महत्त्व नसतं. बरोबर. त्याच्यातून ते थोडंसं नंतर ते तेवढा नाही ट्रॅक आम्हाला पुढे नेता आला त्याचा. हा पहिला मुद्दा. पण तसं काही वैयक्तिक आयुष्यामध्ये नाही आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 200व्या भागाला मी पोचलो खूप उशिरा हवा येऊद्याच्या कार्यक्रमाला, कारण मी तेव्हा हैदराबादमध्ये एका ॲडचं शूटिंग करत होतो, त्याच्यामुळे मला तिथे वेळेवर पोचता नाही आलं. बाकी काही इश्यू नाही आहे. तुला आम्ही महेश मांजरेकरांच्या काकस्पर्शमध्ये सुद्धा पाहिले. खूप वेगळ्या धाटणीचा वैभव आम्हाला तिथे पाहायला मिळाला. म्हणजे ज्यांनी फक्त तुला कॉमिक रोल करताना पाहिले त्यांच्यासाठी तो खरंच एक खूप ड्रास्टिक चेंज होता की वैभवला अशा रूपात पाहणं. त्या भूमिकेबद्दल मला सांग, तू कसं फील केलंस? नाही, मी तुला तेच म्हणतोय पुन्हा, कॉमेडी गंभीर असं माझ्यासाठी काही वेगळं नसतं. मी स्क्रिप्ट वाचतो, स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला कळतं की याचा जॉनर काय आहे. तुमचा एकदा जॉनर लक्षात आला की तुम्हाला काम करणं फार सोपं जातं. मी गंभीर भूमिका करत असताना त्याच्यामध्ये एका पैशाचंही कॉमेडी अंगविक्षेप होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतो. कारण स्लॅपस्टिक होणं हे कधीही सोपं आहे, पण त्या भूमिकेला धरून तू काम करत राहणं, जसं मी वाडा चिरेबंदीमध्ये आणि मग्न तळ्याकाठीमध्ये करतो. त्यातही वाडा चिरेबंदीचा पुढचा भाग मग्न तळ्याकाठी आहे, 10 वर्षानंतरचा आहे. मी 10 वर्षानंतरचा भास्कर लगेच रंगवलाय. एक प्रयोग असतो 4 वाजता ज्याच्यामध्ये मी भास्कर करतो 10 वर्षापूर्वीचा, आणि 8 वाजता प्रयोग असतो ज्याच्यामध्ये मी भास्कर करतो 10 वर्षानंतरचा. तर मला हा चेंज दाखवताना नट म्हणून अत्यंत सुखकारक गोष्टी असतात त्याच्यामध्ये. मी खूप मायन्यूट बदल केलेत माझ्या कॅरेक्टरच्या अंगविक्षेपामध्ये म्हण किंवा शारीरिक जो बदल आहे तो खूप मायन्यूट केला आहे, पण कळतं की या माणसाचं वय झालं आहे 10 वर्षाने जास्त. तर मला वाटतं नटासाठी ही चॅलेंजिंग गोष्ट असते आणि ती स्वीकारली पाहिजे, तरच तुम्ही मोठे होता ना.
तरच तुम्ही नट म्हणून जास्तीत जास्त प्रगल्भ होत जाता. बरोबर. तर मी तो करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलाय. तर गंभीर आणि विनोदी हे माझ्यासाठी अत्यंत नगण्य गोष्टी आहेत. जेव्हा मी हे ताचं कॅरेक्टर करतो तेव्हा तो माझ्याकडे तो सूर लावल्याच तो अंगामध्ये वेगळं त्याची लय येते. नटाला लय पकडता आली पाहिजे भूमिकेची, असं माझं फार म्हणणं आहे. बरोबर. एकदा तुम्हाला लय कळली ना की मग त्या भूमिका तुम्ही ती लोकांना आवडलीच पाहिजे. अगदी खरंय. फार कमी भूमिका आहेत माझ्या आयुष्यातल्या की ज्याच्याविषयी मला लोकांनी असं सांगितलं की मला तुमचं काम हे आवडलं नाही म्हणून. फार कमी भूमिका आहेत. तेच म्हणतोय की तुला ती लय त्याच्यातली. अगदी खरं. जसं आता तू भाषेबद्दल बोललास किंवा लईचा तसा विषय झाला की संगमेश्वरी भाषा तू आम्हाला ऐकवलीस. वराडी एक ठसका सुद्धा आहे तुझ्या कॅरेक्टरमध्ये, तो सुद्धा जाणून घ्यायचा आहे. पण एक फोन घेऊया. सोलापूरहून सचिन बोलतात आपल्याशी. बोला सचिन. नमस्कार सर. हा नमस्कार. मी सचिन बेलवंडारे सोलापूरमधून बोलतोय सर. हा बोला. तुमचा फार मोठा फॅन आहे सर मी. धन्यवाद. मला विश्वास बसत नाही खरं तर मी तुम्हाला बघतोय आणि तुम्हाला बोलतोय. तर माझा प्रश्न असा आहे सर की न्यू कमरना तुम्ही काय गाईड करसाल सर? आणि कारण कसं आहे, मी 1-2 ठिकाणी फोन ज्यावेळेस केलेला त्यातून मला रिप्लाय आलेला की तुम्हाला 5,000 द्यावं लागतील, 4,000 द्यावं लागतील. तर मग हे कितपत ठीक आहे किंवा कितपत चुकीचं आहे, बरोबर आहे? आणि काय मला कसं मी पुढे जाऊ सर त्या इंडस्ट्रीमध्ये? मला पण करिअर करायचं आहे, तर तुम्ही मार्गदर्शन करा सर. एक लक्षात ठेवा, पैसे देऊन कुठेही ॲक्टिंग नाही करत कोणी. आणि अशा ज्या काही संस्था असतील किंवा असे तुमच्याकडे काही पैसे मागत असतील तर त्या संस्था फ्रॉड आहेत असं मी नाही म्हणणार. पण तुम्ही मला 20,000 द्या, 5,000 द्या आणि मग तुम्हाला काम देतो. तुम्हाला काम मिळेलही त्यापुरतं, तुमचं समाधान होईलही, पण त्यांना करिअर नाही होणार तुमचं. तर करिअरसाठी तुम्हाला श्रमच घ्यावे लागतात. तुम्हाला कळावंच लागतं की आपण ॲक्टर आहोत की नाही. तुम्हाला खरोखर असं वाटत असेल की आपण ॲक्टर आहोत, आपण ॲक्टिंग करू शकतो, आजूबाजूला जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये मी माझं स्थान निर्माण करू शकतो. कारण काय आहे, एक बेसिक हुशारी नटाकडे असावीच लागते. म्हणजे एक पॅरामीटर असावा लागतो की त्याला बघून तुम्हाला कळतं की असं मला काम येणार आहे का नाही. जे टेलिव्हिजनवर चालू असेल, सिनेमात चालू असेल, तर त्या पद्धतीचं काम मी करू शकतो आहे का नाही. हे जर तुम्हाला वाटलं की आपल्याला आपण हे करू शकतोय तर तुम्ही नक्की या क्षेत्रामध्ये या. असं आहे पुन्हा की मी कुणी मुंबईमध्ये आलो जेव्हा, तर मला कोणी गॉडफादर नव्हता किंवा माझी कोणाची ओळख नव्हती. मी इथे सगळं एक बॅग घेऊन आलो होतो आणि 2,000 रुपये फक्त माझ्याकडे होते. 2001 साली मी नोव्हेंबरच्या इथे मुंबईमध्ये आलो मी. तेव्हा मला कोणी नव्हतं. पण मी एक ठरवलं होतं की मी माघारी जाणार नाही, मी इथेच थांबेन. मी वर्षभर 2 वर्ष स्ट्रगल करेन, मला काम मिळतंय का मी बघेन. समजा नाही काही झालं तर मात्र मी नक्की जाईन. पण 2 वर्ष मी घरी जाणार नाही. मी 2 वर्ष घरी गेलो नाही. मी पत्र पाठवत असे, फोन करत असे, पण मी घरी नाही गेलो. जेव्हा मला नाटक मिळालं पहिलं, त्याच्यानंतर मी सांगितलं घरी की मला नाटक मिळालं आहे आणि मी अमुक अमुक ठिकाणी आणि मी अमुक अमुक आता असं करणार आहे म्हणून. तर तुमची जी हा जो छंद आहे, ॲक्टिंग हा छंद आहे ना अगोदर, ते काय अगोदर प्रोफेशन नसतं ना. आपण काही ॲक्टिंग आता मी करिअर म्हणूनच घेतो असं नाही होत ना. आधी तो छंद असतो. आधी तुम्ही एकपात्री करता, मग तुम्ही वक्तृत्व स्पर्धातून भाग घेता आणि मग हळूहळू तुम्हाला नाटकातून कामं मिळायला लागतात. मग लोक म्हणतात तू छान काम करतोस, तू ह्याच्यासारखं काम करतोस. मग तुम्ही आरशासमोर बघून स्वतःला म्हणता की अरे मी ॲक्टर आहे, मी काम करू शकतो. मग तुम्हाला कुठेतरी छान संधी मिळते, मग बक्षिसं मिळतात. मग त्यातून तुम्हाला वाटतं की आपण हे करिअर म्हणून निवडायला पाहिजे. आणि मग तुम्ही मुंबईत येता, पुण्यात जाता किंवा अजून कुठे जाता. तर तशी परिस्थिती तुम्ही आणली आहात का स्वतःच्या आयुष्यामध्ये की आता मी ॲक्टिंग केल्यापासून बुवा जगू शकत नाही. अशी जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये स्थिती उत्पन्न होईल तेव्हा तुम्ही सरळ बॅग भरा आणि मुंबईमध्ये या. तो ध्यास महत्वाचा आहे. तो ध्यास महत्वाचा. पुण्याहून आपल्याला फोन आलाय. अमोल शिंदे बोलतात आपल्याशी. बोला अमोल, तुमचा प्रश्न विचारा. अमोल बोला. हॅलो. हा अमोल बोला. नमस्कार. 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 तुम्ही अगदी कसलेले हाडाचे कलाकार आहेत, सगळे अख्खा महाराष्ट्र ओळखतं. पण त्यात एक तुम्ही पु ल देशपांडेंचा अंतू बर्वाजी जो करताय, म्हणजे त्याला म्हणजे तुमच्याशिवाय तो कोणी करू शकत नाही एवढं माझं मत आहे. धन्यवाद. 2 ओळी होऊन जातात प्लीज. अरे वा 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 वा. थँक्यू सो मच अमोलजी. हां,
आता जावई बापू तुमचा गांधी घ्या. कसला गांधी? जगभर हिंडला आपण, रत्नागिरी झाला नाही तो पक्का तो. त्यास नेमके ठाऊक इथे त्याच्या पंचाचे कौतुक नाही की दांडीचे नाही, इथे सगळेच पंचवरंटाचे पेक्षा उघडे. सुतापितात काही तथ्य नाही हो. तिसरे शस्त्र उपवासाचे, इथे निम्मे कोकण उपाशी. अहो तुपाशी खाणाऱ्या सुपाशी माणसाचे कौतुक आम्हाच कसले? नाही माणूस असेल मोठा, पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर? आणि स्वराज्याचा संबंध म्हणाल तर तो गांधीशी नाही, टिळकाशी नाही आणि सावरकराशी नाही. मग काय स्वराज्य आकाशातून पडलं? ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा. अहो इंग्रज गेला तो कंटाळून. लुटण्यासारखं शिल्लकच काय होतं इथे? धंदा बुडीत खातीत जायला लागला, फुकलं नाही दिवाळं. कुंभार गेला मडकी घेऊन, तुम्ही फुका उकिरडे. जसं कोकणी भाषेवर तुझा मी म्हणेन की एक स्ट्रॉंग असा हात आहे. मला वाटतं की इतर भाषाही तू खूप ट्राय केल्यास. वऱ्हाडी भाषेची मगाशी मी आठवण केली होती, त्याच्याही 2 ओळी मला निश्चितपणे ऐकायच्या आहेत. पोरास घेऊन यावं म्हणून काही वाटलं नाही लाडके दिल्यास तुझ्या. त्रयस्थासारखे आले 5 दिवस होऊन गेल्यावर. दिवाळीस पाठवीन म्हणे. अरे वेळ कुठलीही गोष्टी काय ह्याच्या करून राहिले तुम्ही? जीव संतापून जाते माझा. अरे प्रत्यक्ष सासरा वारला तर रिझर्वेशनची फिकीर पडते तुम्हाला. आता काय म्हणा यावरतीच मग. सेलिब्रिटी लाईव्ह खऱ्या अर्थाने लाईव्ह कसं पाहायचं हे मी याची तेही खरं तर अनुभवते. मला वाटतं वैभव अशाच गप्पा पुढेही सुरू ठेवूया. पण एक वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय अभिनेते वैभव मांगले यांच्याशी. सुरुवातीलाच आपल्याला पुन्हा एकदा फोन आलाय. यवतमाळहून गौरव बोलतात आपल्याशी. बोला गौरव, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. माझा प्रश्न आहे की सर वैभव तुम्ही या क्षेत्रात कसे आले, अभिनय क्षेत्रात? हां गौरव, याचं उत्तर मी खूपदा दिलेलं आहे, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगतो मी लहानपणापासून छोटं मोठं काम करत असे. डान्स करायचो, त्यानंतर मी एकपात्री एकांकिकांमध्ये वगैरे काम करायचो, पण ते छंद म्हणून होतं. त्यानंतर मग कोकणामध्ये रोजगार फार उपलब्ध नसल्यामुळे मग मी BSc झालो रडत खडत. मग मी छोटी नोकरी केली कुठेतरी. मग नंतर मग मी DEdला ॲडमिशन घेतलं. मग मी शिक्षक होण्याचं मनावर घेतलं आणि मी नेमका ज्या वर्षी शिक्षक म्हणून पास झालो तर नेमकं त्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक घ्यायला सुरुवात केली. म्हटलं चायला आगीतनं उठून फोपाटात पडल्याचीच अवस्था झाली परत माझी. भयंकर फ्रस्ट्रेशनचा काळ होता त्यावेळी. घरी परिस्थिती फार आमची तशी काही फार हे नव्हती, बेताचीच परिस्थिती होती. आणि नंतर मग एका पॉईंटला असं लक्षात आलं की इथून जायला पाहिजे. माझे वडिलांचे आतेभाऊ आहेत विलास कोळपे म्हणून. त्यांनी मला सांगितलं की तू मुंबईत जा, काहीतरी स्ट्रगल विगल कर, तिकडे तुझं काहीतरी होईल, कारण तू बरा ॲक्टर आहेस. म्हटलं काका कोण आहे मुंबईत आपल्याला कोण ओळखतं, जा काहीतरी होईल. म्हणून त्यांनी मला पाठवलं मुंबईमध्ये आलो मी. आणि आत्याकडे 5-6 दिवस राहा, इकडे जा, असं काय काय केलं मी. परेश मोकाशीची माझ्याकडे नंबर होता. परेश मोकाशीचा मी नंबर घेतला आणि त्याला भेटलो. तर तो म्हणाला की हां नाटकात तुला मी काम आहे पण थोडा अजून वेळ आहे. मग 2-3 महिने गेले. मग त्या दरम्यान वाचन केलं. माझा एक मित्र होता विश्वनाथ धावडे, त्याचं फार मला मदत झाली त्याची, मित्राची माझ्या. विश्वनाथ धावडेची रूम होती कोहिनूर मिल कंपाऊंड दादरला. त्याची 10 बाय 12चीच खोली होती. आम्ही 12-13 जण त्या रूममध्ये राहिलो होतो. रात्री गेलं तर झोपायला जागा नसायची, व्हरांड्यामध्ये झोपायला लागायचं. पाऊस असेल तर मी ना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये स्वतःला घालून मी झोपायचो बाहेरच्या व्हरांड्यात, कारण जागाच नसायची झोपायला. पण मी ते दिवस विसरत नाही किंवा त्या गोष्टीचं मला फार अपूर्वही नाही वाटत की अरे काय आपण जगलो, वडापाव आणि हे खाऊन आणि भेळ खाऊन दिवस काढले. नाही, मला वाटतं की हे सगळं कशासाठी केलंस तू जर कोणी जबरदस्ती केली होती, घरी होतं ना 2 वेळेचं खायला, मग जायचं होतंच तिकडे, इथे का आलास हे करायला सगळं, मग हेच रडगाणं दाखवू नको. मी हे सगळं कशासाठी केलं, मला ॲक्टिंग करायची होती, मला अभिनय करायचा होता, ते प्रोफेशन म्हणून मी निवडलं होतं, त्यासाठी मी कष्ट उपसले होते आणि मला वाटतं ते सार्थकी लागले याचं मला जास्त समाधान. तर मग असा स्ट्रगल सुरू झाला. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी पहिलं नाटक झालं. त्यानंतर मी
लग्न कल्लोळ नाटक केलं, त्याच्यामध्ये मला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं. मग पुढे अजून अशी 2-4 नाटकं केली. मग घडले बिघडले मीन टाईम केलं. मालवणी डेज नावाची एक सिरियल होती, ती आम्ही केली. आणि मग 2010 साली फुबाई फूचा धमाका फुटला आयुष्यामध्ये. आणि मग तिथून मग पुढे गाडी छान वेगवेगळ्या पद्धतीची कामं करण्याची एक काय होतं, एखादा जेव्हा तुम्ही हिट कार्यक्रम देता तेव्हा तुम्हाला पुढे काहीतरी म्हणण्याचा से असतो. अगदी खरं. मग तुम्हाला पैसे बऱ्यापैकी मिळतात, मग तुम्हाला रोल तुम्ही हवे तसे तुम्हाला मिळू शकतात. अगदी जसं आता तू कामांच्या धडाक्याबद्दल बोलतो, तसे फोनची रीग लागली, तो फोन घेऊया आपण. ठाण्याहून नथुराम बोलतात आपल्याशी. बोला नथुराम, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हॅलो, हा बोला. नमस्कार, मी नथुराम पानच्या बोलतो, ठाण्यावर. हा बोला. मी पण देवरुखचा आहे, तुमचा अवतार ऐकलं मी. आम्ही देवरुख गावाच्या मध्ये. होय काय? हो, देवरुखचा आहे मी. बोंडिया म्हणून गाव आहे. होय, माहिती आहे बोंड्यातले. हा, बोंडियातला मी पानच्या सुद्धा. हा, राहायला ठाण्यामध्ये आहे. हा, हा. तर कधी आला ठाण्याला, आमची गाडी आहे वडापाव, सुंदर कोकणी देवरुख वडापाव म्हणून आमच्याकडे आहे गाडीचं. होय काय? आला, हा, ठाण्याला कधी आला तर या आमच्याकडे. हो, येन तर अगदी वडापाव खायला. ठाणे महानगर मूर्तीपाटी आहे ना. होय काय? तिथे आला, हो, तिथे आला नंतर पांचा बोलला तर कोणी पण तुम्हाला आमच्याकडे घेऊन ये. सुंदर वडे, कोकणामध्ये गंधनी वडे, ठेचा आहे. हा, चालेल, येईन. खास आमंत्रण मिळालेलं आहे तुला वडापाव खाण्याचं. मला असं नेहमी सतत वाटत असतं की फिजिक खूप महत्त्वाचं असतं. स्केड्यूलचं इतकं सगळं उलटसुलट आपले शिफ्ट्स असतात. कसं सांभाळता आता हे वडापाव पण खातोस तू? वडापाव नाही, मी गेले जवळपास 1.5 वर्ष वडापाव समोसा मिमोसा काही खाल्लेलं नाही आहे मी. अर्थात घरी केलं बायकोने कधी तर मी खातो नक्कीच. पण हेल्थ फार सांभाळावंच लागते तुम्हाला कंपल्सरी डाएट आणि जिम या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या दरम्याने मी सौभाग्यवती करत असताना जवळपास 15 किलो वजन माझं मी कमी केलं. आणि आता ते बंद झाल्यावर सुद्धा आता ते माझा रुटीनचाच भाग झाला आहे तो, की सकाळी उठल्यावर 1 तासाच्या आत नाश्ता करणं, जिम करणं, धावणं, त्यानंतर दुपारचं जेवण, मग थोडी विश्रांती, संध्याकाळचा चहा आणि परत 7:30ला जेवण. क्या बात आहे. 7:30 ते 8च्या मध्ये मी जेवतो. त्याच्यानंतर नाही काही खात, काप्स वगैरे काही. आपल्याला आणखी एक फोन आलाय. नाशिकहून आपल्याशी मंगल बोलतायत. बोला मंगलताई, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी गावकर बोलते. नमस्कार. हा, मला वैभव मांगले सरांना दाद द्यायची. हा, नमस्कार. बोला मंगलताई, बोला. हा, मला असं विचारायचं आहे की त्यांनी जी सौभाग्यवती जी सिरियल केली त्यातली त्यांची भूमिका, त्यांचा तो बोलण्याचा, स्त्रीच्या भूमिकेतला बोलण्याचा आवाज आणि अभिनय अतिशय सुंदर आणि सहज सुंदर होता. आणि मला त्यांना दाद द्यायची. त्यांना हे इतकं कसं जमलं हेच मला कोड आहे खरं म्हणजे. अगदी पट्टीचे ते अभिनेते आहेत आणि खरोखर मला त्यांचं काम फार आवडतं. हो, धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी वयस्कर बायका सुद्धा तुझ्या भूमिकेची एवढी अगदी काळजीपूर्वक करतं, त्याच्याकडे लक्ष ठेवतात आणि एवढी सुंदर दाद त्यांनी तुला दिलेली आहे. हो, नाही मंगलाताई, थँक्यू, धन्यवाद. तुम्ही बघत होतात आणि तुम्हाला काम आवडत होतं. मला अनेक स्त्रियांनी हेच सांगितलं होतं की अर्थात माझी जी धाटणी आहे चेहऱ्याची ही अजिबात, हा जॉ मोठा आहे त्याच्यामुळे स्त्रियांचा हा जो भाग आहे निमुळता असला तर ती जास्त शोभून दिसतं. ते हा जॉ पुरुषांचा मोठा असल्यामुळे त्यांनी कितीही मेकअप केलं आणि किती काही केलं तरी तो एक जो त्यातला जो एक दिसणं जे आहे ते दिसणं नाही होत. पण एका पॉइंटला मी खूप बायकांकडनं, स्त्रियांकडनं असं ऐकलंय की एका पॉइंटला आम्ही विसरून जातो मांगले की तुम्ही वैभव मांगले आहात, तुम्ही पुरुष आहात, हे आम्ही विसरून जातो. आणि मला वाटतं हे म्हणजे साक्षात गानं सरस्वती किशोरीताई आमोणकरांकडे जाण्याचा माझा 2-3दा संबंध आला. तर त्या म्हणाल्या, अरे तू कसा उभा राहतोस रे, बायकांना असं नाही उभं राहता येत.
अलीकडे बायका असं उभं राहण्याचं विसरून गेले आहेत, किंवा तू जो एक मुर्का मारतोस किंवा तू जे मध्ये लाजतोस त्या ह्याच्यामध्ये इश्य करून, ते पण तर ते नाही आता याच्यामध्ये ते बघताना इतकं ते फनी दिसेल तर ते आता नाही, पण ते मला वाटतं की ही माझ्या कामाची पोचपावती होती असं मला वाटतं. दिसणं काही माझ्या हातात नाही, ते मी नाही तितपत नेऊ शकलो, पण काम मात्र मी नक्की असं केलं की स्त्रियांना मी केलेल्या कामाची कधी शरम नाही वाटली. स्त्री पात्राबद्दल आपण बोलतोय, सौभाग्यवती मधलाच एखादा डायलॉग जो तुझ्या लक्षात राहिलाय? नाही, असं काहीच नाही लक्षात राहत. सिरियल मधला डायलॉग लक्षात राहील का? स्क्रिप्टिंगची खूप गरज असते. हरकत नाही. आपल्याला आणखी एक फोन आलाय. श्रद्धा कदम बोलतात आपल्याशी सिंधुदुर्गहून. बोला श्रद्धा. श्रद्धाताई, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हो, आवाज येतो. आवाज येतो. हा बोला. हा हॅलो. हा हॅलो, मी श्रद्धा कदम बोलते सिंधुदुर्गातून. वैभव मांगलेंना मला एक सांगायचं आहे की हो, आवाज येतो. आवाज येतो. तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो थेट सलग विचारा. शाळेला भेट द्यावी. आमची मतिमंद शाळा आहे सिंधुदुर्गातली. सिंधुदुर्गात त्यांची जी बर शाळा आहे त्याला हो नक्की आलो तर नक्की येईन त्या भागामध्ये आलो तर नक्की भेट देईन. किती मिस करतोस कोकण? अगं मी मिस नाही करत त्या अर्थाने तेवढं. याचं कारण मी 27 वर्ष वयाची तिकडेच होतो. माझं लहानपण, माझं सगळं शालेय जीवन, माध्यमिक शाळेतलं सगळं शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, पुढे 2 वर्ष नोकरी, पुढे D.Ed, हे सगळं मी तिथेच केलंय. त्यामुळे माझ्या मनातनं ते कधी जातच नाही ना. माझं घर, माझा कोळवणचा परिसर हा सगळा माझ्या मनातच आहे. तर मी मिस नाही करत. जेव्हा मला आठवण येते तेव्हा मी जातो. मी तुला यासाठी विचारलं कारण आपण पाहतोय की गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत आणि कोकणातले 2 सण, एक तर गणपती आणि शिमगा, हा तर प्रत्येक मुंबईत जो कोणी इथे चाकरमानी असेल त्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. तुला काय सांगावं असं वाटतंय त्या कोकणातल्या गणेशोत्सवाबद्दल? आमच्याकडे गणेशोत्सव आता जसं ज्याला जे एक काय म्हणतो आपण त्याला, एक इव्हेंटचं रूप आलंय ना गणपती उत्सवाला, तसं आमच्या काळात नव्हतं. माझ्या काळातला गणेशोत्सव फार मला आठवतोय. आम्ही जेव्हा एक 20 वर्षांपूर्वी गणपती घरी आणत असतो, आमच्या घरातच आमचा गणपती निघायचा. कारण आमच्या आजोबांचा कारखाना होता गणपती काढण्याचा, तो सुद्धा शाडू मातीचा. तर गावातले गणपती, मग ते आमचे काका सगळे ते रंग करायचे गणपतीला. आम्ही त्यांच्या शेल्याला रंग वगैरे, काठ वगैरे द्यायचो. हो, मी केलेलं आहे. गणपती आम्ही रंगवलेले आहेत. डोळे फक्त आम्हाला कधी काढायला द्यायचे नाहीत आजोबा किंवा काका, कारण ते डोळे फार सुंदर आले पाहिजेत आणि मुलांचा हात तसा एवढा तयार नसतो. तर बाकीचे आम्ही सगळे रंग दिलेले आहेत. घरात आम्ही रंग तयार करत असू, आम्ही माती घरात मळत असू, ते साच्यांमध्ये आम्ही माती भरत असू, ती साचे तसेच ठेवून 10-12 दिवस नंतर ते साचे उघडून त्याचं ते व्यवस्थित फिनिशिंग, हे सगळं आम्ही घरी करत होतो. या पद्धतीचा गणेशोत्सव केलाय आम्ही. गणपतीची आरास करताना थर्माकोल वगैरे कुठे वापरत होतो आम्ही तेव्हा. आम्ही कागदाच्याच काहीतरी पताका लावून ते छान बनवत होतो. आम्ही किल्ला करायचो. किल्ला करून मातीचा किल्ला, त्याच्यावर ते धणे पेरायचे किंवा मोहरी पेरायची. मग त्याचं ते किल्ल्यातनं सगळं ते यायचं, रोपे यायचे, त्या किल्ल्याला दिवे लावायचे. हे सगळं आम्ही गणपतीमध्येच करत होतो. ह्या सगळ्या गोष्टी धमाल असायची. मोदक, माझ्यासारखा मोदक वळता येत नाही आमच्या घरात कोणाला. मी जो मोदक वळतो तो मोदक आमच्या घरात कुणालाही वळता येत नाही तसा. माझे डोळे विस्फारले गेले. तर या पद्धतीची धमाल गणपतीमध्ये केल्यानंतर आता जे काही गणपतीचं आपण करतो ते नाही पाहत. हरकत नाही. आपल्याला आणखी एक फोन आलाय, तो आपण फोन घेऊया. अहमदनगरहून सागर बोलतात आपल्याशी. बोला सागर, प्रश्न विचारा. सर बोला. सर मॅडम आहे तुम्ही? हा बोला. मला सरांशी बोलायचं मॅडम. हा बोला ना, सरांशीच बोला. तुम्ही बोला, सर ऐकतायत, तुमचा आवाज ऐकतायत. नाही, सरांशी बोलतो म्हणून. हा बोला ना. तुम्ही ते माझे पती सौभाग्यवती मध्ये ती स्क्रीनचे ऍक्शन बहुत मस्त करता तुम्ही सर. हो, थँक्यू.
त्यांना कौतुक करायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी खास फोन केला होता अहमदनगरहून की सिरियल खूप आवडते त्यांना. मला वाटतं की खूप भरभरून खरं तर या सिरियलने दिलं. बायकांचं विशेष प्रेम मिळालं पण पुरुषांचंही मिळालं, कारण या खरं तर मला वाटतं सिरियलमुळे पुरुषांनाही कळलं की आपल्या घरातल्या स्त्रीशी किंवा पत्नीशी किंवा मुलीशी बहिणीशी आपण साधारणपणे कसं वागायला हवं. अर्थात तुझं तर कौतुक जसं तू सांगतोस की बायकोकडून तर रोजच होत असणार, पण आता तुझी आठवण सांगितलीस मोदक वळण्याची, आत्ताही घरी मोदक तुलाच करायला. माझ्या बायकोला येत नाहीत उकडीचे मोदक बनवायला, ती कारण ती घाटावरची असल्यामुळे तिला ते गव्हाचे मोदक करण्याची त्यांच्याकडे पद्धत आहे, तळलेले मोदक ते. पण घरात असेल तर आई अर्थात माझ्याकडेच असते, त्याच्यामुळे आई करते, पण उकडीचे मोदक मी वळतो घरी. जर वैभव कलाकार झाला नसता तर वैभव काय झाला असता? मी शिक्षक झालो असतो, उत्कृष्ट शिक्षक झालो असतो मी, कारण मला शिकवण्याचं काम तेव्हाही आवडत असे. मी वडिलांना मी जेव्हा कॉलेजला असतानाच मला म्हटलं होतं मला BSc काही घ्यायचं नाही, मला BA करू दे मराठी घेऊन, आणि मी प्राध्यापक व्हायचं आहे मला मराठीचा, ही माझी इच्छा होती तेव्हा. पण वडिलांनी ते होऊ नाही दिलं. मग पुढे मग काय होतं, मुलांना जे व्हायचं आहे ते होऊ नाही दिलं तर मग जबरदस्ती मग त्यांच्या आयुष्यात जे काही गोष्टी घडतात आणि मग जे फरफट होते त्याला नंतर फार कष्टप्रद असतं. अगदी खरं. आणि मला वाटतं की एक तसा का होईना पण वेगळ्या धाटणीचा संघर्ष तू अनुभवलायस आणि मला वाटतं की आज त्याचा हा परिपाक खरं तर आमच्या समोर बसलेला आहे. आपल्याला आणखी एक फोन आलाय तो आपण घेऊया. विद्या बोलतायत आपल्याशी. बोला विद्याताई. हॅलो. हा बोला. सरांना मला विचारायचंय, टाइमपास मधला डायलॉग नाही का ते ऐकायचं आहे. मैं क्या बोल रहा हूँ तू क्या बोल. मागून प्रॉम्प्ट केलं जात आहे त्यांना. हो, मिस्टर बसलेत त्यांचे पाठीमागे, सुपेकर मिस्टर सुपेकर बसले, ते प्रॉम्प्ट करतायत पाठवून. नाही, प्यापर गलपाटला. काय प्यापर गलपाटला? काय रे तुझी ही भाषा? नहीं नया है. क्या नया है वह? मैं क्या बोल रहा है, तुम क्या बोल रहा है? इसके भाषा के बारे में बोल रहा है मैं, उच्चार के बारे में बोल रहा है मैं. नया है यह. फिर नया है वह. पेपर मारूंगा डोके में, भागो इधर से. हे असे डायलॉग्स असतात ना की मला वाटतं की अगदी आजारी माणूस जरी असेल ना त्याच्या समोर जरी जाऊन तुम्ही अगदी कानाशी गुणगुणलात किंवा असे कानाशी जाऊन जरी बोललात तरी मला वाटतं की सगळा आजार पळून जाईल. एवढी ताकद मला वाटतं या संवादात असते. काय सांगशील? आज आपण पाहतो की स्क्रिप्ट जसं तू म्हणत होता संहिता खूप महत्त्वाची आहे. मला वाटतं बॉलिवूडच्या आता यादीत तुम्ही बऱ्यापैकी काही कलाकार जाऊन बसणार आहात, कारण बॉलिवूडचे स्टार्स आपण पाहतो की स्क्रिप्ट आवडली नाही म्हणून थेट शब्दात नकार दिला. मराठीत सुद्धा तो ट्रेंड आता वाढायला लागलाय. मराठीमध्ये ट्रेंड वाढतोय नाही, मला असं काही नाही वाटत आहे ट्रेंड वाढतोय. आपल्याकडे काय झालं आहे की मी तुला तेच म्हटलं, सध्या ना इतकी इव्हेंट संस्कृती आहे ना आजूबाजूला, प्रत्येक गोष्टीचा लोक इव्हेंट करतायत. आणि म्हणजे काही असेल तरी, बारसं असेल तरी, लग्न असेल तरी, वाढदिवस असेल तरी, पैसे असलेला माणूस इव्हेंट करतो, त्याचा काहीतरी थीम ठेवतो आणि मग मग लोक नटून थटून जातात. मग काही सेलिब्रिटी बोलवतात त्या समारंभाला, मग ते तिथे स्किट करतात, नाही तर गाणी म्हणतात. या स्वरूपाचं सगळीकडे चाललंय. मग तू ते टेलिव्हिजनवर घे, कुठले कार्यक्रम असतील, एक कार्यक्रम मला सांग की हा पॅटर्न सोडून तुझ्या समोर येतो. मग ते अवॉर्ड्स फंक्शन्स असतील किंवा काही असेल, म्हणजे लोक येतात, कार्यक्रम TV समोर बसलेले असतात लोक आणि ते बघत असतात काय चाललंय ते. म्हणजे आता त्यांनाही त्या गोष्टीचा कंटाळा आलाय हे कळतंय आपल्याला. बरोबर. मग इव्हेंटमधून जे आम्ही सादर करतो त्याला स्क्रिप्ट आता नाहीये. गेले 2 वर्षापासून इम्प्रोव्हायझेशनवरच चाललंय सगळं. कारण लिहून लिहून कॉमेडी तू किती लिहिणार लेखक. म्हणून मग तुला प्रत्येक याच्यामध्ये कोणीतरी मिमिक्री करताना दिसतो, मग तुला कोणीतरी आवाज काढताना दिसतात, ह्याचे आवाज त्याचे आवाज. आणि जे आपले मागचे जे निळू फुले असतील, मकरंद अनासपुरे असतील किंवा, तर यांचे आवाज काढून काहीतरी करून रंजन करतायत लोकांचं. पण हे फार दिवस नाही चालणार आहे. म्हणून जे गंभीर आहेत स्वतःच्या कामाच्या संदर्भात जे लोक, त्यांनी पटकन तिथून बाजूला झालं पाहिजे. अगदी खरं.
मी तेच म्हणतो तुला, नट भ्रष्ट व्हायला लागतो हळूहळू. भ्रष्ट, आणि हे भ्रष्ट होणं हे नटासाठी अनैतिक आहे. ती वेळ ओळखून म्हणून तू बाजूला झालास. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय. या गोष्ट बरं, पैसा कोणाला नको आहे? मला नको आहे पैसा, हवाय की एक सुपारी मारली तर माझा महिन्याचा खर्च निघतो घरातला. मला नको आहे पैसा, पण अरे त्या पैशाचं करू काय मी? जर मी नट म्हणूनच भ्रष्ट होत असेल तर त्या पैशाचं करू काय मी? अगदी खरं. म्हणून त्याच्यातून लवकर बाहेर पडून वेगळा मार्ग स्वीकारणं आणि हे करणं फार गरजेचं आहे. अगदी खरं. आपल्याला आणखी एक फोन आला, तो घेऊया. अविनाश शिंदे बोलतात आपल्याशी साताऱ्याहून. बोला अविनाश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मी अविनाश शिंदे बोलतो कराड सातारून. हा ते तुमचे जी मराठी जे चॅनेल आहे ना त्यावरती मालिका लावत सौभाग्यवती. हा ती खूप छान वाटली मला. हॅलो. हा बोला. बोला शिंदे. हा ते खूप आवडली मला. त्यामध्ये त्यांनी वैभव वागलेंची जी स्त्रीची भूमिका केली ना, ती भूमिका एकदा बघितल्यावर मला खूप आवडली. मी जेवणाचा टायमिंग होता माझं 10 वाजता जेवायचं ना, ती जी मालिका लागण्याच्या टायमिंग मध्ये मी जेवण चालू केलं. मला खूप छान वाटलं. वेळा पण बदलल्या. आम्ही जी मराठी कधी बघतच नव्हतो. मला आवडायचं नाही, मला असं वाटत फालतू वाटायचं. जेव्हापासून मी सौभाग्यवती बघतोय ना, खरंच मला जी मराठी जेवढे प्रोग्राम मला सगळे आवडायला लागले. तुम्ही खरंच त्याचं खूप काम आवडलं. धन्यवाद शिंदे सर, त्यांचं मला अभिनंदन करतो. हे खूप चांगलं असतं ना की प्रेक्षकांनी अशा काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला सांगणं, आणि मला वाटतं की हे सुद्धा नटासाठी तितकंच जास्त महत्त्वाचं असतं. असे खूप सारे प्रेक्षक खरं तर वैभव तुला दौऱ्याच्या निमित्ताने, शूटच्या निमित्ताने, सिनेमा, नाटक, जे काही तुमचे इव्हेंट्स असतात त्या निमित्ताने भेटत असतील. असा कुठला प्रेक्षक आहे जो कायम अजूनही लक्षात राहिला आहे? खूप प्रेक्षक असे भेटत राहतात आणि काय सांगत राहतात. मला एक गृहस्थ भेटले होते पार्ल्याला. मी नाटक संपवून खाली निघालो आणि ते नाटकाला आले होते. आतमध्ये भेटायला नाही आले, पण मी गाडी काढून निघता ते आले माझ्याजवळ. म्हणजे जवळपास 60-70 वर्षाचे गृहस्थ असतील ते. मला म्हणाले, मांगले जरा 2 मिनटं तुमच्याशी मला बोलायचं आहे, वेळ आहे का तुमच्याकडे? म्हटलं हो बोला ना. तुमचं नाटक बघितलं आत्ता मी, वाडाचिरे बंदी आणि मग्न तळ्याकाठी दोन्ही नाटकं लागोपाठ बघितली. मला विशेष कौतुक वाटतं तुमचं, कारण मी खूप मोठमोठ्या नटांना बघितलं आहे. सतीश दुभाषी, डॉक्टर लागू यासारख्या लोकांना मी पाहत आलो आहे, त्यांची कामं पाहत आलो आहे, त्यांना फॉलो करत आलो आहे. पण अलीकडच्या काळामध्ये ज्याला फॉलो करावं, ज्याची कामं, असे एकमेव तुम्ही नटात माझ्यासाठी. तुमचं म्हणाले मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीपासून मी तुमची सगळी नाटकं बघितली, तुमचे टेलिव्हिजनचे सगळे कार्यक्रमही बघितलेत. ज्या गोष्टी मला आवडत नाहीत त्या मी नाही असं लिहून ठेवलेलं आहे त्या कार्यक्रमांच्या पुढे. पण जी कामं आवडलेत आणि मला आनंद वाटतो असं म्हणाले की तुम्ही दर प्रोजेक्टमधून नट म्हणून जास्त मोठे होत आहे, याचा मला फार अप्रूप वाटतं. असं म्हणून त्यांनी मला हात जोडले, धन्यवाद, आमची करमणूक केली याबद्दल, आणि ते निघून गेले. आता यासारखे जे प्रेक्षक आहेत ना, हे डोळ्यात पाणी आणतात. रसिक प्रेक्षक मायबाप असतो माझा, हे मी जेव्हा म्हणतो ना, तेव्हा ते सेल्फी फोटो काढायला आलेला माणूस तो तर असतोच माझ्यावर प्रेम करणारा, पण यांच्यासारखी जी माणसं असतात ना, जी खरोखर मनापासून प्रेम करतात, म्हणून त्यांना मला मायबाप प्रेक्षक म्हणावं असं वाटतं. अगदी खरं आहे, अगदी खरं. आपल्याला आणखी एक फोन आलाय, बघूया काय प्रश्न आहे त्यांचा. बोला महेश. बोला महेश, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हरकत नाही आहे, फोन ड्रॉप झाला, हरकत नाही आहे. खरं तर वैभव, गप्पा अशा असतात की थांबू नये असं वाटत असतं, पण आपल्याला मध्ये एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे, कारण ही गप्पा मला पुढे कंटिन्यू करायची आहे. त्यामुळे आता घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय अभिनेते वैभव मांगले यांच्याशी. आपल्याला सुरुवातीलाच पुन्हा एकदा फोन आलाय. प्रतीक बोलतायत आपल्याशी. बोला प्रतीक. मला वैभव सरांना हा प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा. की तुम्ही जी स्त्री भूमिका करता त्यामध्ये कोणाची प्रेरणा आहे? प्रतीक, तुमचा प्रश्न पुन्हा विचारा. तुम्ही जी स्त्री भूमिका करता त्यामागे कोणाची प्रेरणा आहे? त्यामागे कोणाची प्रेरणा आहे? तू कुठून शिकलास? नाही, प्रेरणा वगैरे असं काही नाही. मी म्हटलं तसंच की जेव्हा भूमिका येते तेव्हा त्या भूमिकेचं काहीतरी म्हणणं असतं,
ते जर एकदा म्हणणं त्यांचं काय आहे त्या भूमिकेचं तुम्हाला एकदा लक्षात आलं की ते पुढे सोपं असतं करणं. अगदी खरं. तू वेगवेगळी नाटकं करतोयस किंवा आता जी 2 नाटकं जशी सुरू आहेत, वाडा चिरेबंदी असेल किंवा मग्न तळ्याकाठी, ही जी 2 नाटकं आहेत, पण आधीची जी काही नाटकं जी आम्ही पाहिलेली आहेत, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी असेल, करून गेलं गाव असेल, किंवा अगदी एक डाव बटाचा, जे माझं अत्यंत आवडतं नाटक आहे, मला वाटतं की एक डाव बटाचा बद्दल सुद्धा तू आम्हाला थोडंसं सांगावस किंवा त्या आठवणी थोड्याशा जागवाव्यास. नाटक ही खूप जिवंत कला आहे, कारण तुमच्यासमोर लाईव्ह काहीतरी घडत असतं. जेव्हा तो पडदा उघडतो मखमली आणि वैभव मांगले जेव्हा तुमच्यासमोर येतो, तेव्हा एका क्षणात तुम्ही विसरून जाता हा वैभव मांगले आहे, आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला कळतं की हा माधव भट त्याच्यामध्ये काम करतो आहे. आणि ते इतकं बेमालूमपणे प्रेक्षकांनी त्या नटाचं आणि त्या सगळ्या त्या भूमिकेचं नातं तयार होतं त्या 2 तासामध्ये, ते अद्वितीय असतं. आणि एकडाव भटामध्ये तर माझ्याबरोबर विशाखा सुभेदार होती, जी आमची पुढे फुबैफूमध्ये आमची जोडी प्रसिद्ध झाली. भाऊ कदम त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचं, पोलिसाचं काम करायचा. भूषण कडू होता त्याच्यामध्ये. तर ते नाटक माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं नाटक आहे माझ्या करिअरमध्ये. नाटक म्हणून एक काय म्हणतो आपण, लीड असणारी भूमिका ज्या नाटकाने दिली ते नाटक म्हणजे एकडाव भटाचं. वाव. आपल्याला आणखी एक ठाण्याहून फोन आलाय. संतोष जाधव बोलतात आपल्याशी. बोला संतोष. हा फोन ड्रॉप झाला, हरकत नाहीये. अरुणचंद्र विभूते बोलतात आपल्याशी. बोला. हॅलो. हा बोला. हा, वैभव सरांना मला त्यांच्याकडून एक सुंदरसं गाणं ऐकायचं आहे. माझ्या मनातलं आता प्रेक्षक खरंच ओळखायला लागलेले आहेत. अच्छा, आता गाणं म्हटल्यानंतर मला असं पटकन गाणं खरं तर आठवत नाही कुठलं. बघतो, प्रयत्न करतो. मला खरं असं गाणं म्हटल्यानंतर नाही खरं तर. वैभवला खरं तर आम्ही जसं ऍक्ट करताना पाहिलेलं आहे तसंच त्याचा गाता गळा सुद्धा आम्हाला माहिती आहे, आम्ही ऐकलेला आहे, म्हणून खरं तर प्रेक्षकांची फरमाईश आहे. हो, खरं तर असं आहे. पण कुठलं आता मला गाणं, तोपर्यंत बघ फोन येतोय का कुठला, तोपर्यंत आठवतो मी गाणं. हरकत नाहीये. मला वाटतं की तू एका बाजूला गाण्याचा विचार करून ठेवावा. जाता जाता तर मी तुझं गाणं ऐकणारच आहे, कारण प्रेक्षकांची सुद्धा ती फरमाईश होती. पण मला हे विचारायचं की सगळ्यात जास्त काय भावतं, नाटक, सिनेमा की मालिका? असं काही नाही आहे. माझ्यासाठी तिन्ही माध्यमही तितकीच महत्त्वाची आहेत, तितकीच सशक्त आहेत. ती प्रत्येक माध्यमाची एक बलस्थान आहे. नाटकाचं बलस्थान आहे, तुम्ही डायरेक्ट प्रेक्षकांशी संवाद साधता, डायरेक्ट तुम्हाला नाटक संपल्यानंतर पैसे मिळतात. टेलिव्हिजनला आज काम करता, उद्या डेली सोप तुमचा तो जो भाग असतो तो दिसतो, फिनिश, व्यवहार संपतो. कळलं? अगदी खरं. पैसे तुम्हाला 45 दिवसानंतर मिळतात किंवा 60 दिवसानंतर. अत्यंत महत्वाचं आहे, जे ऐकावं लोकांनी. जे तुम्हाला नंतर मिळतात, टेलिकास्ट नंतर 90 दिवसानंतर पैसे मिळतात टेलिव्हिजनला, पण पैसे मिळतात टेलिव्हिजनला. सिनेमाचं असं आहे, तुम्ही काम करायला घेता, तुम्ही काय काम करताय हे तुम्हाला शेवटपर्यंत कळत नाही. डायरेक्टर तुम्हाला सांगतो, लेखक तुम्हाला काहीतरी लिहून देतो, तुम्ही तुमच्या अंदाजाने कॅरेक्टर बांधता, डेव्हलप करता, आणि एडिट झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा दिसतं तेव्हा दिसतं, अच्छा आपण असं काम केलंय का, बरं, अरे हे काय काम आपण घाणेरडं केलंय, ते चांगलं करायला हवं होतं. तुमच्या लक्षात येत नाही, कारण ते दिग्दर्शकाचं माध्यम आहे. सिनेमा. टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे. लेखक जे लिहून देईल, जसा स्क्रीन प्ले तसं तुम्ही काम करता आणि तशी ती सिरियल उठते. नाटक हे मात्र पूर्णपणे नटाचं माध्यम आहे. लेखक काही लिहू दे किंवा उद्या दिग्दर्शक काही बसू दे, पण एकदा तुम्ही स्टेजवर एंट्री घेतलात की तेव्हा तुम्ही तिथले राजे असता. अगदी खरं. मी यासाठी हा प्रश्न विचारला होता की आता तुला आम्ही एवढ्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतोय, किंवा आता ही जी 2 नाटकं सुरू आहेत ह्यात खूप वेगळ्या पद्धतीचा वैभव आम्हाला पाहायला मिळतोय. आगामी नाटक जर करणार असशील तर ते कॉमेडी असेल का? हो, ऑफकोर्स मी पुढचं नाटक कॉमेडीच करणार आहे, कारण गेली 2-2.5 वर्ष मी वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी करतो. सतत प्रयोग करत राहायला मला आवडतं स्वतःवर, आणि प्रयोग करत राहू आपण,
प्रयोग फसतीलही, कदाचित आवडणार नाही, पण त्यातून मला वाटतं पुढे जाणंच होतं प्रयोगातून. तुम्ही एकच गोष्ट वारंवार करत राहिलात तर त्याचं डबकं तयार होतं आणि मग ते एकदा साचलेपण आलं की त्याच्यातून बाहेर पडताना भल्या भल्यांची तारंबळ उडते. तर ती मला तारंबळ उडू द्यायची नाही आहे. याच्या पुढचं नाटक मी नक्कीच विनोदी करणार आहे आणि प्रेक्षकांसाठी एक काहीतरी ब्लास्ट घेऊन येणार आहे. ते ब्लास्ट आम्हाला सुद्धा अनुभवायचा आहे. खरं तर तुला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तू इथे आलास, एवढ्या मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्यास त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. पण मी तुला अशी सोडणार नाहीये. कार्यक्रम जरी मी संपवत असले, कार्यक्रमाची जरी आता सांगता होत असली, आपण जरी उद्या नव्या सेलिब्रिटीला भेटणार असलो, जरी या सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात, तरी मात्र जाता जाता आता कॅमेरा असणार आहे वैभव मांगले यांच्याकडे, कारण वैभवचं गाणं समस्त महाराष्ट्राला ऐकलं. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही सांजा झाल्या 10 दिशांनी येईल आता अंधाराला पूर, अशा वेळी असून का रे आई पासून दूर, चुक चुक करीते पाल उगाच, चिंता मज लागल्या या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो.